जय हरी. एकादश स्कंध भाग 38. आज आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. सुरुवातीलाच नाथ महाराज श्री सद्गुरूंच्या चरणांची महती काय आहे त्याबद्दल वर्णन करून आपल्याला सांगत आहेत. श्री सद्गुरू म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये पारंगत असलेले महात्मा होय. देहानं ते मनुष्य जरी दिसले तरी आतील प्रचितीनं ते पूर्ण परमात्म स्वरूप असतात. म्हणून सद्गुरू म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म किंवा मानव देहधारी देवच होय. त्यांच्या चरणी लीन झाल्यानं सामान्य मनुष्य देखील आत्मसम्मुख होऊन कालांतरानं ब्रह्मज्ञानी बनतो. मग परमार्थदृष्ट्या गर्भश्रीमंत असणारे नाथांसारखे पुरुष याच जन्मी सद्गुरूंशी तादात्म्य पाहून परमात्म स्वरूप बनतात. यात नवलते काय? आणि साधकांनो, आपणही आता या पायरीवर पाय ठेवलेला आहे. ज्या अर्थी आम्हाला स्वस्वरूपाची ओळख व्हावी वाटते, आत्मस्वरूपाची जागृती मिळावी वाटते किंवा मोक्षाची इच्छा प्राप्त होते आणि म्हणूनच आम्ही परमार्थ चिंतनाला प्रवृत्त होतो, ऐकण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजेच आम्हाला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य हे जर आमच्यापर्यंत खूप आतमध्ये मुरल्या गेलं तर सख्य आत्मनिवेदनापर्यंत जाण्याला आम्हाला कुणीही अडवू शकत नाही. फक्त तिथे अडवणारं आहे ते आमचं मन. पण हे मन जर आम्ही प्रपंचातल्या आसक्ती काढून परमार्थ प्राप्तीसाठी जर आसक्ती ठेवली, प्रपंचातल्या गोष्टी या नश्वरच आहेत आणि परमार्थातल्या गोष्टी या अविनाशी आहेत, वारंवार जर आम्ही आमच्या मनावर हे संस्कार करत गेलो तर एक न एक दिवस आपल्यालाही सद्गुरूंच्या कृपेने नक्कीच परमात्म स्वरूप प्राप्त होणार, ओळख होणार आणि स्वस्वरूपाची जागृती नक्कीच होणार. पण हा विश्वास साधकाच्या अंगी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण साधनकाली कोणताही भक्त मनुष्यपणानंच राहतो. आता आपणही सगळे साधक आहोत. आपल्यालाही आत्ता प्रपंच आहेच आहे ना. मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, नातवंड, घर या सगळ्या गोष्टी आल्यातच. पण साधन कालातही मनुष्यपणा जरी असला तरीही परमात्म्य प्राप्तीची ओढ ही अबाधित राहावी यासाठी प्रयत्न स्वतःलाच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमात्म्यापेक्षा किंवा अवतारांपेक्षा मनुष्य देहानं वावरणारा सद्गुरू साधकांना अधिक जवळचा वाटतो. मग आता तुम्ही म्हणाल आमचे सद्गुरू कसे भेटावे? आता तर ते नाही आहेत, सद्गुरू आहेत. पण ते कशाने आहेत आता? तर त्यांची वाङ्मयीन मूर्ती आहे, त्यांचे ग्रंथ आहेत, शब्दरूपानं ते कायमस्वरूपी आहेत. आणि हा जो साधक आहे ना, हा सद्गुरूंच्या प्रेमासाठी कायम आसुसलेलाच असतो. आणि त्याच्या प्रेमाचं भक्ताला अधिक कौतुक वाटतं. कोणाच्या? सद्गुरूंच्या. ब्रह्मज्ञानी पुरुषाचा सद्गुरूच्या नात्यानं पुष्कळ सहवास लाभून त्याच्या निस्वार्थी प्रेमाची जी तृप्ती लाभते ती नाथांनी मनसोक्त अनुभवली होती. आणि म्हणूनच आपल्या ग्रंथात अनेक ठिकाणी नाथांनी श्री जनार्दन स्वामींचं मोठं काव्यमय वर्णन केलं आहे. कसं असतं, ज्यांनी कुणी ज्या ज्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे तेच ती गोष्ट जास्त वर्णन करून सविस्तर सांगू शकतात. ऐकणं, समजणं आणि अनुभवणं यामध्ये खूप फरक आहे. नाथ महाराज म्हणतात की ओंकार स्वरूप श्री सद्गुरूंना माझा नमस्कार असो. असं म्हणून मोठ्या प्रेमानं आणि सद्भावानं ते जनार्दन स्वामींच्या चरणी लागतात. आता ते म्हणतात की मी ज्यावेळी
जनार्दन स्वामींच्या चरणी लागलो त्याबरोबर असा चमत्कार झाला की मी तूपणाला घेऊन माझं मीपणच नाहीसं झालं. श्री सद्गुरूंच्या चरणांचं वर्णन किती करावं. सद्गुरूंच्या पायांचं कठीणपण अपूर्व आहे. आता हे ऐकताना मनामध्ये कुठेतरी येईल की सद्गुरूंच्या पायाला कठीण म्हणतात का कुठे, पण पुढे ऐका. वज्रानं सुद्धा न तुटणारा वासनात्मक सूक्ष्म देह त्यांच्या चरणानं सहज लीलेनं चूर्ण होऊन गेला असं नाथ महाराज म्हणतात. आता पुढे एक एक वर्णन करून सांगतात की बळीराजा त्या चरणांना लागला मात्र तोच त्याला पाताळात जावं लागलं आणि साक्षात परब्रह्म परमात्मा त्याच्याकडे त्याचे दास म्हणून झाले, द्वारपाल झाले. याच पायांनी महाबलाढ्य लवणासुराचा नाश केला. कालिया सर्पाला ते पाय लागताच त्याचं सगळं विष शोषलं गेलं आणि तो पूर्णपणे निर्विष झाला. तेच पाय शकटासुराला लागले. आता हा शकटासूर गोकुळामध्ये होता, तो छकड्यावर बसलेला होता. गंमत अशी झाली की आधी भगवंताला मारण्यासाठी म्हणून महाबळ भट आला होता एका ज्योतिष्याचं रूप घेऊन. पण भगवंतानी शेवटी तो जेव्हा शरण आला की क्षमा मज करा तुम्ही प्रभुवरा मनी नाधरा, अशा पद्धतीने जेव्हा तो क्षमा मज करा म्हणाला तेव्हा भगवंतानी त्याला योग्य गती दिली. आणि त्यानंतर पुतना आली. पुतनेला पण दाई होती, ती दूध पाजण्यासारखी आलेली. मग ती जरी वाईट कृत्य करायला आलेली होती तरी तिची पहिली भावना, पहिली वासना काय होती? जेव्हा भगवंताला तिने वामन अवतारामध्ये जेव्हा बघितलेलं होतं तेव्हा त्या बटूकडे बघून तिला असं वाटलं होतं की असा पुत्र माझ्या पोटी आला तर, म्हणजे तिची ती मातृत्वाची भावना ही खरी होती, सच्ची होती, प्रामाणिक होती. पण नंतर जेव्हा बळीला पाताळामध्ये घातला, म्हणजे या रत्नावलीच्या पित्याला पाताळामध्ये घातल्यावर त्याच रत्नावलीच्या मनात त्याच क्षणाला दुसरी वासना निर्माण झाली की याला तर मीच मारणार. म्हणून आम्हाला हरिपाठातून इतकं सखोल ज्ञान दिलेलं आहे की आमची वासना ही आम्ही प्रत्येक क्षणाला तपासून बघायची. ही सद्वासना आहे का असद्वासना आहे? या वासनेमुळे मला पुढे काय होणार आहे? कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून माझी जर वासना वाईट असेल तर ती त्या क्षणाला मला नीट करता आली पाहिजे. तो विजातीय प्रत्यय प्रवाह लगेच दूर सारायचा आणि सजातीय प्रत्यय प्रवाहामध्ये येऊन माझी सद्वासना करायची. म्हणून तो जेव्हा बळी त्याला पाताळामध्ये घातला होता तेव्हा भगवंताला त्याचा दास म्हणजे द्वारपाल होऊन राहावा लागला होता. एवढी बळीची अगाध शक्ती होती, कारण तो भगवंताला शरण आला होता, त्यांच्या चरणाला लागला होता. आता भगवंतानी पुढे काय केलं तर कालिया सर्पाला ते पाय लागताच त्याचं सगळं विष शोषलं गेलं. आता तुम्ही म्हणाल आता आम्हाला कुठं भगवंताचे पाय लागणार आहेत? मग आमच्यामध्ये ज्या वाईट वासना आहेत म्हणजे विषच ना हे थोडक्यात. आम्ही काय करतो, आमची वाणी, वैखरी वाणी ही कधीतरी इतकी धारदार बनवतो की समोरच्याला अत्यंत वाईट वाटतं. आणि जर एखादा कमकुवत असेल तर त्या बाणांनी, त्या शब्दशस्त्रांनी कमकुवत मनाचा वेडा तरी होतो, म्हणजे त्याच्या मनावर तरी परिणाम होतो, नाही तर तो आत्महत्या तरी करतो. म्हणजे हे सुद्धा विषच आहे की नाही? दिसणारं नाही पण ते बाधणारं विष आहे. मग आम्ही पण कालिया सर्पच आहोत. तर तुम्ही म्हणाल की आता आम्हाला कुठं भगवंताचे पाय लागणार आहेत का? तर नाही. आत्ता भगवंत आमच्यामध्ये नामरूपाने
तसेच आहेत जसे तेव्हा होते. आणि म्हणून आमच्यातील कालिया सर्पाला जर आम्हाला मारायचं असेल, आमच्यातलं जर विष शोषल्या जाऊ द्यायचं असेल, आम्हाला जर कालियाप्रमाणे पूर्ण निर्विष व्हायचं असेल, तर भगवंताचे चरण म्हणजेच भगवंताचं नाम आमच्या अखंड मुखामध्ये राहिलं पाहिजे. अजपाजप जसा चालू असतो, म्हणजे श्वासोश्वास आम्ही मुद्दाम घेतो का? आता मला श्वास घ्यायचा, आता मला 2 मिनिट रोकायचा, आता मला सोडायचा, असं आम्ही 24 तासामध्ये श्वासाकडे कधीतरी लक्ष देतो का? नाही. पण हे श्वास जसे चालू राहतात त्याचप्रमाणे अखंड भगवंताचं नाम जर आमच्या मुखामध्ये सातत्याने राहिलं, तो अजपाजप घडला, तर आम्हीसुद्धा पूर्णपणे निर्विष होणार, यात अजिबात शंका घ्यायची नाही. आता चरणाबद्दल जे चालू आहे, तर तेच चरण शकटासुराला लागले. ते कुठे? गोकुळामध्ये. आता हे पुतना येऊन गेली, महाबळ भट येऊन गेला, त्यानंतर पुतने या सगळ्यांमधून भगवंताचे प्राण वाचले. म्हणून यशोदा आणि नंदबाबांनी काय केलं? घरामध्ये पूजा ठेवली. या पूजेसाठी सगळ्यांना आमंत्रित केलं, सगळ्यांना गोड धोड खाऊ घालणं वगैरे आहेर. आणि नेमकं हे सगळं करताना भगवंताचा पाळणा हा अंगणामध्ये आणून ठेवला, कारण सगळ्या गर्दीमध्ये ते अडचण व्हायला लागली. आणि माहिती आहे का साधकांनो, आपणही कधी कधी असंच करतो. खऱ्या अर्थाने घरामध्ये उत्सव असतो, बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं आणि मुख्य भगवंताकडे तेवढंच दुर्लक्ष केलं जातं. आणि याची शिक्षा म्हणून भगवंताने त्या गोष्टीला सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. ते शकटासुराला पाय मारून. म्हणजे काय केलं? तर भगवंताचा पाळणा जो बाहेर आणून ठेवला होता, छकड्याच्या खाली ठेवला होता, त्या छकड्यावर आंबट दही आणि आंबट ताक होतं. त्याच्यामध्ये शकटासूर अदृश्य झालेला होता. पण भगवंताला हे माहिती होतं. भगवंताला सगळं काही दिसत असतं, पण या शकटासुराला काय माहिती की यांना सगळं दिसतं म्हणून. आणि आता त्या शकटासुराला वाटलं की अरे, मला जे पाहिजे तेच घडलं, नवे नवे भगवंतानी हे घडवून आणलं. आणि जेव्हा लक्षात आलं की आता शकटासुराला मुक्त करण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी लाथ मारली आणि तो शकटासूर त्या छकड्याखाली अडकून बसल्या गेला. तो गतप्राण झाला. आणि तिथे भगवंताचा पाळणा खाली होता. आवाज झाल्यामुळे सगळेजण बाहेर आले आणि बघतात तो काय, तो राक्षस मरून पडलेला आणि पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग सगळ्यांना लक्षात आलं की घरामध्ये एवढा उत्सव ज्याच्यासाठी केला त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि म्हणून भागवतातली प्रत्येक कथा, त्यातलं ज्ञान, त्यातलं तत्त्वज्ञान हे फक्त ऐकून सोडण्यासाठी नाही आहे, तर आमच्या अंतःकरणामध्ये मुरवण्यासाठी आहे. आता त्याला असा मुक्त केला, असं बंधन त्याचं तुटलं की त्याचं जाणं येणं बंद झालं. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम हे त्याला पुढे आलं नाही. आता याच चरणांचा आणखीन एक जो चमत्कार आहे तो म्हणजे शिला होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केला गेला. त्यानंतर दानशूर नृगराजा शापानं सरडा होऊन पडला होता आणि कृष्णावतारी याच पायांचं दर्शन होता क्षणी तो जन्ममरणातून सुटला. मोठमोठ्या बलाढ्यांना या पायांचा धाक ते भक्त दास्यभावानं या चरणांचं चिंतन करतात. त्यांचा मनुष्य धर्मच नाहीसा होतो, ते देवस्वरूप बनतात. आपणही हा प्रयत्न करायला हरकत नाही. जय हरी.